राशन कार्ड धारकांसाठी 1 जुलैपासून काही नवीन नियम सरकारने लागू केले आहेत। याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे। त्याची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही पाहू शकता। आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे का सांगितले याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की राशन मिळत नाही किंवा आणखी काही भरपूर प्रश्न होते। तर त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या आणि काळजीपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की 1 जुलैपासून काही नवीन नियम लावले आहेत, त्याची तुम्ही पूर्तता केली आहे का। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की अन्न पुरवठा विभागाने राशन कार्ड धारकांसाठी काही महत्त्वाचे अपडेट हे जारी केले आहेत किंवा महत्त्वाचे अपडेट आले आहेत अन्न पुरवठा विभागाकडून। तर हे अपडेट काय असणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन आला असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, राशन धान्य वाटपात राशन दुकानदार अनेक ठिकाणी कमी धान्य देतात, तसेच जास्त पैसे घेतात। तर काही ठिकाणी राशन देतच नाहीत असे प्रकार सुरू आहेत, हे तुम्हालाही माहीत आहे। हा सर्व जो गैरवापर म्हणजे जो काळा बाजार आहे तो थांबवण्यासाठी आणि धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला हक्काचे राशन मिळवून देण्यासाठी अन्न पुरवठा जे विभाग आहे त्या विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तो निर्णय कोणता आहे तोच पाहूयात आपण। आता प्रत्येक रेशन धारकांना रेशनची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार आहे, म्हणजे रेशन केव्हा येणार किंवा रेशन एका माणसासाठी किती येणार, तुमच्या राशन कार्डवर जेवढी माणसे आहेत त्यांच्यासाठी किती रेशन येणार याची तुम्हाला मोबाईलद्वारे माहिती मिळणार आहे। त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने राशन कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक करण्याची मोहीम ही सुद्धा सुरू केली आहे आणि त्याचमुळे राशन कार्ड धारकांना मोठा त्याचा फायदाही होणार आहे। त्यांच्या राशनबाबतच्या सर्व प्रश्नांचे निरसन होणार आहे। सो मित्रांनो, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मोहिमेमुळे सर्व राशन कार्ड धारकांना फायदाच होणार आहे। या मोहिमेत कुटुंबातील एका सदस्यांचा मोबाईल क्रमांक राशन कार्डला जोडण्यात येणार आहे, म्हणजे कुटुंबातील जो मेन सदस्य असेल किंवा कोणताही कुटुंबातील एक सदस्य असेल त्याचा मोबाईल क्रमांक आहे तो राशन कार्डशी जोडला जाणार आहे, लिंक केला जाणार आहे। त्यामुळे काय होणार आहे तर या मोबाईल नंबरवर कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार तुम्हाला धान्य खरेदीची माहिती मिळणार आहे, म्हणजे एका सदस्याच्या नावावर किती धान्य येणार किंवा ते धान्य कधी येणार याची सर्व माहिती यामुळे तुम्हाला मिळणार आहे। तसेच तुम्हाला धान्य किती आले आणि किती मिळाले हेही तपासता येणार आहे। सो राशन वाटप कधी होणार याची ही माहिती तुम्हाला अगोदरच मिळणार आहे, म्हणजे आधी कळवली जाणार आहे। तुम्हाला राशन पुढे येणार आहे ती तुम्हाला या मेसेजद्वारे अगोदरच कळणार आहे। सो अन्न व नागरी पुरवठा ग्राहक व संरक्षक मंत्री महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ यांनी राशन कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे काम करण्याचे आव्हानही केले आहे आणि या माध्यमातून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1,24,00,000 शिधापत्रिकेला मोबाईल नंबर हे लिंक करण्याचे काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। तर राशन धान्य वाटपात पारदर्शकता आणि राशनबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी लवकर आपले राशन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, म्हणजे तुम्हाला जर मोबाईल नंबरशी तुम्ही राशन कार्ड लिंक केले तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। म्हणजेच सरकारने ही मोहीम सुरू केली आहे, तुम्हीही जरूर या मोहिमेतून तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो राशन कार्डशी लिंक करून घ्या। त्याचप्रमाणे 1 जुलैपासूनचे नियम निघाले आहेत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे। ते सर्व नियमांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिले आहे की तुम्ही KYC करा, म्हणजेच राशन कार्ड जे तुमचं शॉप आहे गावातील तिथे जाऊन तुम्ही KYC करून घ्या, त्यामुळे तुम्हाला पुढे कोणती अडचण येणार नाही किंवा तुमच्या
राशन जे राशन तुमचं बुक आहे, तुमचं जे शिधापत्रिका आहे, त्या शिधापत्रिकेवर एखादा व्यक्ती मृत झाला असेल तर त्या मृत व्यक्तीचे नाव काढून टाका. असे केल्यास तुम्हाला तुमच्या राशनला कोणतीही अडचण येणार नाही. किंवा तुम्ही जे डबल राशन कार्ड काढता, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एका गावात राहत असेल आणि तुम्ही काही काळानंतर दुसरीकडे राहायला गेला, तर तुम्ही मागचे जे रेशन कार्ड आहे ते कॅन्सल करून नंतर त्या गावामध्ये रेशन कार्ड हे तुमचे काढून घ्या, तरच तुम्हाला व्यवस्थित राशन मिळेल. नाहीतर तुम्हाला सर्व अडचणी येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला राशन मिळणेही बंद होणार आहे. कारण आपले जे अन्न पुरवठा आणि संरक्षण मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी हे जे आहे ते कारवाई करण्यास सुरू केले आहे किंवा मोहीम राबवण्यास सुरू केली आहे. त्यांनी आतापर्यंत 1,24,00,000 शिधापत्रिकेला मोबाईल लिंकही केले आहे. त्यामुळे रेग्युलर रेशन कार्डबद्दल माहिती ही अपडेट राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर डुप्लिकेट किंवा बोगस कोणते रेशन कार्ड वापरत असाल किंवा कोणाचे बोगस नावे वापरत असाल रेशन मिळण्यासाठी, तर ते नक्की कॅन्सल करा आणि तुमचा मोबाईल नंबर हा रेशन कार्डशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर KYC ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला रेशन मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. सो जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.